बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा। प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी शिवसेनेमध्ये देखील इच्छुकांची मोठी गर्दी। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक। तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध। दुपारी जाहीर सभा। पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीमधून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनाच वगळलं। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं बियाणे कीटकनाशक विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। राज्यामधील 85,000पेक्षा अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार। देशवासियांसाठी आनंदाची बातमी। देशभरामध्ये एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती। कमर्शियल गॅसचा देखील 70% पुरवठा सुरू। न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्यासमोर उभं राहण्यासाठी केजरीवालांचा नकार। पत्र लिहून नकार कळवला। न्यायमूर्ती स्वर्णकांता या आरएसएसच्या कार्यक्रमाला जातात, केजरीवालांचा आक्षेप। विदर्भामध्ये उष्णतेची भीषण लाट कायम। काल अकोल्यामध्ये नोंदलं 46.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान। अमरावती यवतमाळमध्ये देखील पारा 46 अंशांवर। नागपूरमध्ये यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू। बिर्याणीच्या नंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालं फूड पॉयझनिंग। मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा। आणि मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवरती 2 दुचाकींच्या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी। सकाळी 5:45च्या सुमारास झाला अपघात। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय दुपारच्या बातम्या आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उष्णतेच्या लाटेच्या संदर्भातली। कारण भारतामध्ये सध्या देशभर उष्णतेची तीव्र भीषण अशी लाट आपल्याला जाणवतेय आणि जगामधल्या सर्वाधिक तापमानाच्या 100 शहरांमध्ये एकट्या भारतातली 95 शहरं आहेत। शहर आणि ग्रामीण भागामध्ये तापमानाचे रोज नवनवे विक्रम घडतायत आणि अकोल्यामध्ये काल जगातलं सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पश्चिम विदर्भामधल्या अमरावती, यवतमाळ आणि वर्ध्यामधला पारा हा 45 अंशांच्या पुढे गेलाय। तर देशामध्ये महाराष्ट्र सगळ्यात उष्ण, सगळ्यात गरम राज्य बघायला मिळतंय। 20 पेक्षा अधिक शहरांमधला पारा हा 40 अंशांच्या पुढे गेलाय। बातमी आहे विदर्भामधल्या उष्णतेच्या लाटेच्या संदर्भातली। कारण उष्णतेच्या लाटेमध्ये संपूर्ण विदर्भ हा होरपळतोय। नागपूरमध्ये विचार केला तर तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केलाय आणि यामुळे नागपूरमध्ये सकाळी 11च्या नंतर घराबाहेर पडणं हे अवघडच होऊन बसलंय। दरम्यान या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानामध्ये पाण्याचे मीट्स लावलेत। त्यामुळे बाहेरच्या तापमानाच्या तुलनेने दुकानाच्या आतमध्ये 7 ते 8 अंश सेल्सिअस तापमान कमी व्हायला मदत होतीये। त्यामुळे ग्राहकांना देखील काहीसा दिलासा मिळतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू असून नागपूरचा पारा हा जवळपास 45 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या काळजीसाठी अशा प्रकारे तुषारांचे फवारे दुकानामध्ये लावलेले आहे, जेणेकरून जे ग्राहक काही माल खरेदी करायला येतात तेव्हा त्यांना त्रास होऊ नये। आपण बघू शकतो की धरमपेठ परिसरामध्ये हे जे फरसांचं दुकान आहे इथे सकाळपासून अशा प्रकारे तुषाराचे फवारे लावण्यात आलेले आहे आणि येणारे जे ग्राहक आहे, कारण की हे छोटेखानी रेस्टॉरंट आहे त्यामुळे येथे येऊन ग्राहक काही खाद्यपदार्थ खातात, त्यामुळे बराच वेळ त्यांना इथे घालवावा लागतो। त्यामुळे
ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून इथे अशा प्रकारे उपाययोजना केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुभाष मिष्टान्न भंडारमध्ये मी गेल्या 30 वर्षापासून येतो आहे आणि इथल्या प्रत्येक पदार्थाची चव मला अत्यंत आवडते आणि याच्यासोबत त्यांनी हे जे कस्टमर्सच्या सोयीकरता केलं आहे हे त्यांचे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि मी सर्व त्यांच्या ग्राहकांतर्फे त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्याकरता ही सोय केली. आपण बघू शकतो की सिनियर सिटीजन आहे काका ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्ताच तुम्ही समोश्याचा आस्वाद घेतलेला आहे. तुषार इथे लावलेलं आहे. थोडं वातावरणाचा गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. थंडगार वाटतं का आतमध्ये? वाटते ना. आणि नागपूरमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळे उपाय केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामध्ये धरमपेठ भागामधलं हे जे फरसाणचं दुकान आहे या फरसाणमध्ये तुषार लावून एक प्रकारे ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. वर्ध्यामध्ये उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत आणि वर्ध्याच्या तापमानाने उच्चांक गाठलाय. 46.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची पातळी गाठण्यात आलेली आहे. एप्रिलच्या अखेर हा पारा 46 अंशांच्या पार गेलाय. गेल्या 7 वर्षांमध्ये झालेली झाडांची कत्तल आणि वाढतं सिमेंटीकरण या बाबी या तापमान वाढीला कारणीभूत ठरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. सततच्या वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झालेत. वर्ध्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी. वर्धा जिल्ह्यात तापमानाने आता उच्चांक गाठलेला आहे. वर्ध्याचं तापमान जे आहे ते 46.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलेलं आहे. वर्ध्याच्या तापमानामध्ये सतत होणारी वाढ हे कशामुळे होते आहे, याचं नेमकं कारण काय, अशा प्रकारच्या चर्चा आता नागरिकांमध्ये रंगलेल्या आहेत. विशेषतः विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात अमरावती, चंद्रपूर, अकोला हे जिल्हे बऱ्याचदा तापत आलेले आहेत. त्यांचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढत राहिला. पण आता अलीकडे मात्र वर्धा जिल्ह्याचं तापमान हे सतत वाढताना दिसतं. वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवस 45 अंश सेल्सिअस तापमान सतत राहिलं. आता तर उच्चांक गाठत हेच तापमान 46.4 अंश सेल्सिअस इतकं झालेलं आहे. मे, जून हे जे तापणारे महिने आहेत, या तापणाऱ्या महिन्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहील का, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. आणि असेच तापमान जर कायम राहिले तर नागरिकांना आणखी उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या बसणार आहे. हा उन्हाचा फटका बसू नये यासाठी सुद्धा आता सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 10 वर्षांमधल्या विक्रमी अशा तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा पारा 46 अंशांपर्यंत नोंदवण्यात आलाय. उष्णतेची ही लाट येत्या 30 एप्रिलपर्यंत कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाचा आहे. इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. मागील 10 वर्षातील सर्वाधिक विक्रमी तापमानाची नोंद जी आहे ते यवतमाळ जिल्ह्यात झालेली आहे. 46 अंश तापमान जे आहे तो पारा जो हा यवतमाळ जिल्ह्याचा झालेला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून हवामान विभागाने उष्णतेची लाट येण्याची संकेत दिले होते. त्यानुसार जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून 43 अंश, 44 अंश, 45 अंशावरती गेलेला पारा हा आता 46 अंशावरती पोहोचला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट जी आहे त्या इथे दिसून येत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्यात ह्या गेल्या दशकभरातील हे सर्वाधिक उष्णतेचं तापमान जे नोंद करण्यात आलेली आहे. मे महिन्यात जो जे तापमान असायला पाहिजे तेच तापमान एप्रिल महिन्याच्या शेवटी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी जे कामे जे आहे ते सकाळच्या सत्रात आटपावी, डोक्याला बांधून निघावे, थंड पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ. अमरावतीमध्ये उन्हाच्या तीव्र अशा झळा जाणवत आहेत आणि जिल्ह्यामध्ये काल तापमानाचा पारा 46 अंशांच्या पार गेला. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात आलं. अमरावतीचा कालचा उन्हाचा जो पारा आहे तो 46.8 होता. त्यामुळे जवळपास 47च्या आसपास उन्हाचा तडाखा काल अमरावतीमध्ये पाहायला मिळाला. एकंदर विदर्भामध्ये जर पाहिलं तर 44 पार हा उन्हाचा पारा झालेला आहे. अमरावती आणि अकोलामध्ये तर उष्णतेची कहरच जणू काही आलेला आहे आणि आज 44-45च्या जवळपास आहे आणि दुपारी हा पारा जवळपास 47च्या जवळपास जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे जे लोकांची जी आहे ते कल आहे तो लस्सी असो, लिंबू पाणी असो, उसाचा रस असो, ताक असो, याकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी लस्सी मिळते आणि लस्सी पिण्यासाठी जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काही ग्राहक आहे. काय सांगाल, 47च्या जवळपास उन्हाचा पारा झाला? सर, तापमान खूप तपत आहे आणि बाहेर फिरणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि सकाळपासून आम्हाला सकाळी फिरावं लागते.
त्याच्यामुळं खूप म्हणजे उन्हाचा पारा वाढलेला आहे, त्याच्यामुळे कसं बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे. बघू शकता की जे शीतपेय आहे, लस्सी असो, उसाचा रस, लिंबू पाणी, याकडे जो कल आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळते. उन्हाचा तडाखा आहे आणि हवामान खात्याने सुद्धा आवाहन केलेलं आहे, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आवाहनसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे लस्सी असो, लिंबू पाणी आणि हे बाहेर जर पडले तर तुम्ही याचं सेवन करा, जेणेकरून तुम्हाला उन्हापासून बचाव होईल. कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. पुढची बातमी बघूयात. गुजरातमधल्या एका नवरीनं सोलापूरच्या मंगळवेढ्यामधल्या एका नवऱ्याला फसवलंय. मुस्लिम असूनही मराठा असल्याचं सांगत नवरदेवाची फसवणूक करण्यात आली. मुलीचं पहिलं लग्न झालं होतं, तिला मुलं देखील असल्याचं आता समोर आलंय. सोलापूरच्या मंगळवेढ्यामधील लेंडवे चिंचाळे इथल्या एका नवरदेवाला थेट गुजरातमधल्या नवरीनं फसवल्याची ही बाब समोर येतेय. विनायक भीमराव आवताडे यांच्याकडून जवळपास 2.5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा या नवरी आणि एजंट यांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे यामधल्या नवरीचा यापूर्वी विवाह झाला होता. थेट जाऊयात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. इस्रोला जात आहेत आणि जवळपास 9,500 मुलांच्या मधून 59 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. हे थिरुअनंतपुरम, कन्याकुमारी, रॉकेट लॉन्चिंग स्टेशन अशा सर्व ठिकाणी ही मुलं 5 दिवसाचा दौरा त्या ठिकाणी ही मुलं करणार आहेत. आणि जिल्हा परिषदेची शाळेतली मुलं या इस्रोच्या दौऱ्यामध्ये, मिशन भरारी या दौऱ्यामध्ये त्यांची निवड होणं हे खरं म्हणजे अतिशय आनंदाची बाब आहे. आणि खरं म्हणजे अगदी अब्दुल कलामजी असतील, महात्मा गांधीजी असतील, संत गाडगेबाबा असतील, हे नेहमी म्हणायचे की ग्रामीण भागात खरा भारत आहे. आणि ग्रामीण भागातली मुलं आज इकडे इस्रोला जात आहेत आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, त्या ठिकाणची माहिती घेण्यासाठी ही जातील. आणि खऱ्या अर्थाने एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना अनुभवता येईल. आणि ही 59 मुलं जी इस्रोला त्यांची निवड झालेली आहे, यांना 26 जानेवारीला मी जिल्हाधिकारी आणि CO आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांचा दौरा नियोजित करा आणि त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी तरतूद त्याची केली. त्यांना सर्व सोयीसुविधा त्या ठिकाणी मिळतील असं नियोजन केलेलं आहे. कुठे पैसे कमी पडणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. ही मुलं अभ्यास दौऱ्याहून परत आल्यानंतर इतर जी आपली जिल्हा परिषदेतल्या शाळांमधली मुलं आहेत त्यांना देखील मुलं नी काय अनुभव घेतला याचा विस्तृत माहिती आपल्या या जिल्हा परिषदेतल्या शाळांच्या मुलांना मिळेल. आणि खऱ्या अर्थाने एक जे आपण प्रत्येक बाबतीमध्ये, विज्ञानाच्या बाबतीमध्ये एक क्युरियासिटी असते, कुतूहल असतं, हे या दौऱ्याच्या माध्यमातून जे आहे प्रत्यक्ष त्यांना पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. आणि म्हणून हा दौरा मिशन भरारी हा यशस्वी होईल. जिल्हा परिषद शाळेतली मुलं या ठिकाणी माहिती घेऊन येतील आणि त्यांना देखील जग काय आहे हे याचा अनुभव घेता येईल. म्हणून मी त्या सर्व मुलांना 59 मुलांना शुभेच्छा देतो, त्यांच्या पालकांनाही शुभेच्छा देतो, विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा देतो. पुढची बातमी बघूयात. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होतीये. बच्चू कडू यांनी 23 तारखेला एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली. प्रहारचं विलिनीकरण करून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल का असा सुद्धा कयास बांधला जातोय. बच्चू कडू यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडूनच विलिनीकरणाची अट घातली जाऊ शकते. प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू कडू यांच्याकडून 1999 ला स्थापना करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळेला बच्चू कडू यांनी त्यांना साथही दिली होती. तर 2024च्या निवडणुकीच्या दरम्यान बच्चू कडू हे शिंदेंपासून काहीसे वेगळे झाले. 2024ला प्रहार जनशक्ती पक्षाने 38 जागा लढवल्या, पण सगळ्या जागी त्यांना पराभूत देखील व्हावं लागलं होतं. 2024ला प्रहार जनशक्ती पक्षाला 1.55% म्हणजेच 3.7 लाख इतकी मतं मिळालेली होती. तर एकनाथ शिंदे हे कुणाला उमेदवारी देतील हे उजव्या हाताचं डाव्या हाताला देखील समजणार नाही, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. सगळेजण ओळखतात. एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं. त्यामुळे तो माणूस जादूगार माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे. तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही. त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी आहे आणि अंतर्गत नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उफाळून येते. 2 जागांसाठी नीलम गोरे आणि बच्चू कडू या दोघांच्या नावाची चर्चा सध्या आघाडीवरती आहे. मात्र या दोन्ही नावांना विरोध देखील होताना दिसतोय. नीलम गोरे यांच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेमधल्या नेत्यांचा विरोध आहे. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर आहे. तर बच्चू कडू यांचा शिवसेनेसोबत काय संबंध असाही प्रश्न पक्षामधल्या अनेक नेत्यांनी उपस्थित केला आहे. तर शिंदे इतके महान आहेत की ते भाजपची मतं देखील फोडू शकतात असं राऊतांनी म्हटलंय. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे हे भाजपची मतं फोडतील असं राऊतांचं म्हणणं आहे. तर मतं सांभाळा या राऊतांच्या सल्ल्यावरती नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. महाविकास आघाडीमधलेच अंतर्गत संघर्ष आहे, 3 तिघाडा काम बिघाडा असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांच्याकडून देण्यात आलं. शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतंसुद्धा फोडू शकतात. इतका मोठा माणूस आहे तो. अमित शहानी वाढवलेला. देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतं आहे की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले. तसं काही नाही आहे. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावी. भाजपनेही सांभाळावी, मिंध्याने सांभाळावी, अजित पवार गटांना सांभाळावी. कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत. मध्ये हा सल्ला संजय राऊत नेमकं कुणाला देत आहेत? उद्धवजी ठाकरे यांना देत आहेत का? कारण विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केला आहे. याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय. कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा सुरू आहे, महाविकास आघाडीचे तिघांची तोंड 3 दिशेला सुरू आहेत. त्यामुळं विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं एकमत होण्याची शक्यता कमी आहे. भोंदू अशोक खरात याला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 7व्या गुन्ह्यामध्ये खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. विवाहित महिलेवरती पूजाविधीच्या नावाने खरातवरती लैंगिक अत्याचाराचा 7वा गुन्हा दाखल होता आणि या अंतर्गत 3 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा. प्रहारचं विलिनीकरण करून शिवसेना कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा. विधान परिषदेसाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक. तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध. दुपारी जाहीर सभा. पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीमधून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना वगळलं. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी. प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणे, कीटकनाशकं विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप. राज्यामधील 85,000पेक्षा अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र
बंद राहणार. देशवासियांसाठी आनंदाची बातमी. देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही. शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती. कमर्शियल गॅसचा 70% पुरवठा सुरू. न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्यासमोर उभं राहण्यासाठी केजरीवालांचा नकार. पत्र लिहून कळवला नकार. न्यायमूर्ती स्वर्णकांता आरएसएसच्या कार्यक्रमाला जातात. केजरीवाल यांचा आक्षेप. विदर्भामध्ये उष्णतेची भीषण लाट कायम. काल अकोल्यामध्ये नोंदवलं गेलं 46.9 अंश सेल्सिअस तापमान. अमरावती यवतमाळमध्ये पारा 46 अंशांवर. नागपूरमध्ये यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग. मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा. आणि मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये 2 दुचाकींच्या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी. सकाळी 5:45च्या सुमारास अपघात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघताय दुपारच्या बातम्या. बातमी आहे पुण्यातली. शहरामध्ये वाढत्या अंमली पदार्थाच्या विळख्याला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी आणि समन्वयित कारवाई केली आहे. ड्रग्ज माफियांवरती धडक प्रहारही केलाय. विशेष मोहिमेच्या माध्यमातून शहरामधील विविध भागांमध्ये छापेमारी करत पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे आणि सुमारे 48 लाखांपेक्षा अधिकच्या किमतीचा अंमली पदार्थांचा साठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 8 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली आणि या कालावधीमध्ये वाघोली, लोणीकंद, लोहेगाव, विमानतळ परिसर, चंदननगर आणि खराडी या भागामध्ये गुप्त माहितीच्या आधारे सलग छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईच्या दरम्यान एमडी ड्रग्ज आणि गांजा याची विक्री तसंच त्याचे सेवन करणाऱ्यांच्या विरोधामध्ये एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे थेट राजस्थानपर्यंत पोहोचत असल्याचं देखील समोर आलंय. काही आरोपी हे राजस्थानामधून एमडी ड्रग्ज हे पुण्यामध्ये आणायचे आणि त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळायची. ही माहिती मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि राज्याबाहेर देखील ड्रग्जच्या पदार्थाच्या विरोधातली शोध मोहीम सुरू केली आहे. आणि यानंतर दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून. बोंधू अशोक खरात याला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. अशोक खरातला 29 तारखेपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी. विवाहित महिलेवरच्या अत्याचाराच्या प्रकरणी खरातवरती गुन्हा. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आज डाव्या चळवळीमधील कार्यकर्त्यांचं आंदोलन. आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे डाव्या चळवळीमधले कार्यकर्ते आक्रमक. केएमचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलली जाणार आहेत का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सवाल. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, नार्वेकरांची मागणी. बोंधू मनोहर भोसले याची सोलापूरच्या करमाळ्यामधल्या घोटी इथली मठाची जागा ही त्याच्या पत्नीच्या नावे. घोटी गावामधील एकूण 27 एकर जागा पत्नी रुपाली भोसलेच्या नावे खरेदी. 27 पैकी 2 एकर जागेमध्ये त्याने मठाची इमारत बांधली आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीमधल्या धर्मांतराच्या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाचा फैसला केला जाईल. टीसीएस प्रकरणाशी संबंध नसल्याचा निदा खाननं दावा केला आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये भोंदू राजेंद्र गडगे याला आज कोर्टामध्ये हजर केले जाईल. मंत्रतंत्राने आजार बरे करण्याचा दावा केल्याप्रकरणी गडगे याला अटक करण्यात आली आहे. अनिसच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड. भोंदू गडगे 9 दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीत आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमक्यांचं सत्र अद्यापही सुरू आहे. रात्री अपरात्री अनोळखी व्यक्तींकडून फोन करून आंबी यांना शिवीगाळ केली जाते, तर फोन करणाऱ्यांची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे देणार असल्याची आंबी यांची माहिती. राज्यामधल्या 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद. सरकारचं जाचक धोरण आणि विविध मागण्यांसाठी माफदा संघटनेचा निर्णय. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन पुन्हा एकदा सरकारकडे पाठवली जाणार. माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांचा इशारा.
शासनाच्या जाचक अटीच्या विरोधामध्ये खतं आणि बियाणं विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप. खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना आता अडचणींचा सामना करावा लागतोय. मागण्या मान्य न झाल्यास परवाने शासनाकडे जमा करण्याचा देखील इशारा. बीडमध्ये कृषी केंद्र बंद ठेवून कृषी औषधांची होळी करण्यात आली. गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवरती कृषी विभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कृषी केंद्र बंद. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप आहे. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात. राजू शेट्टींची माहिती. देशभरामध्ये एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाहीये. शनिवारी 51.8 लाखांपेक्षा अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण करण्यात आलं. पाईपच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला पसंती वाढली आहे. कमर्शियल गॅसचा पुरवठा देखील पूर्वीच्या तुलनेमध्ये 70% झालाय. तर एप्रिल महिन्यामध्ये 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित. तुळजापूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. 1500 पेक्षा अधिक अतिक्रमणांवरती पालिकेचा जेसीबी. भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीमध्ये कारवाई करण्यात आली. 3 दिवस राबवली जाणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहीम. अतिक्रमण हटवल्यामुळे स्थानिक आणि भाविकांना दिलासा. कर्जत तहसीलदारांच्या आदेशाला ठेकेदाराकडून केराची टोपली. भिवपुरी रोड ते कर्जत रेल्वे स्थानकाच्या दरम्यान कारशेडसाठी भराव टाकण्याचं काम पुन्हा एकदा सुरू झालंय. ग्रामस्थ आक्रमक झाल्याच्या नंतर तहसीलदारांनी काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी विलिनीकरणाची चर्चा होतीये. बच्चू कडू यांनी 23 तारखेला एकनाथ शिंदेंची भेट घेतली. प्रहारचं विलिनीकरण करून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा होतीये. मात्र पक्षामधल्या काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज ठाण्यामध्ये बैठकांचं सत्र. ठाण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये कांजूरमार्गचं घनकचरा व्यवस्थापन, विशेष कार्यकारी अधिकारी पदनियुक्ती आणि खरीप हंगामाच्या आढाव्याच्या संदर्भात बैठका घेतल्या जातील. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठक होतीये. बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेबद्दल निर्णय घेतला जाईल. विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आहे. म्हसळा नगरपंचायतीमध्ये अपात्र ठरवण्यात आलेले शिवसेनेचे 7 नगरसेवक पुन्हा एकदा पात्र ठरवले गेले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये अदिती तटकरे यांना मोठा धक्का. नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. जिल्हाधिकाऱ्यांनी 7ही नगरसेवकांना अपात्र ठरवलं होतं. डीपीडीसीच्या निधीमधला थोडा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळावा, रामदास आठवले यांची मागणी. या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची आठवलेंची माहिती. धाराशिवच्या उमरग्यामध्ये अर्चना पाटील चाकूरकर यांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी. चाकूरकरांना विधान परिषदेची संधी हीच खरी, शिवराज पाटील चाकूरकर यांना आदरांजली. बॅनरवरती उल्लेख. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या हल्ल्यासारखी भारतामध्ये देखील स्थिती आहे. भारतही विनाशाच्या मार्गावरती आहे अशी लोकभावना. वडेट्टीवार यांचं वक्तव्य. ट्रम्प यांच्यावरचा हल्ला हा जशी करणी तशी भरणी. सर्वोच्च पदी असूनही ट्रम्प यांनी प्रत्येक देशाला अशांत केल्याची वडेट्टीवार यांची टीका. मुंबई महानगरपालिका विमानतळाजवळच्या स्टार श्रेणीमधल्या हॉटेल्ससाठी पार्किंग नियमांमध्ये 50% सवलत देण्याची तयारी सुरू आहे. प्रस्ताव नागरी सुधारणा समितीच्या समोर. पालिका पंचतारांकित हॉटेलवरती मेहरबान झाल्याची चर्चा आहे. पुण्यामध्ये ड्रग्सच्या विरोधामध्ये पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक. 11 आरोपींना जेरबंद करण्यात आलं. 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीमध्ये ड्रग्सच्या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत असल्याचं समोर. मुंबईतील अंधेरी मरोळ इथे वृद्ध बहिणीची कौटुंबिक वादामधून हत्या करण्यात आली. तर भावानेच या बहिणीचा मृतदेह अंधेरीच्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकल्याचा प्रकार आहे. जोसेफ कोयलो असं या आरोपी भावाचं नाव आहे. पुण्यामधल्या ILS लॉ कॉलेजमधल्या रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 35 वर्षीय विद्यार्थ्याची डेक्कन पोलिसांमध्ये काही दिवसांपूर्वी तक्रार. अखेर आज विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या 5 जणांवरती गुन्हा दाखल. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या कुंभोज दरोडा प्रकरणाचा छडा. अवघ्या 24 तासामध्ये 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांची वेगवान कारवाई.
शेतामध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच सापळा रचून मुसक्या आवळण्यात यश आलंय. माजी सैनिकाच्या घरी दरोडा टाकण्यात आला होता. पनवेलमध्ये अंमली पदार्थ विक्रीवरती कारवाई. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून महिलेला पकडलंय. मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरामध्ये महिलेकडून अंमली पदार्थांची विक्री केली जात होती. मुंबईमध्ये भीषण अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. आज सकाळी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये हा अपघात झालाय. या मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि तरुणीचा समावेश आहे. सकाळी 5:45च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती आहे. जळगाव शहरामधल्या मानराज पार्क चौफुलीवरती भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडलाय. या अपघातामध्ये ओमगिरी या 25 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राज्यामध्ये गेल्या 3 महिन्यात 5 लाख जणांना कुत्र्यानं चावा घेतलाय, तर 19 जणांचा रेबीजमुळे मृत्यू झालाय. भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. जखमींची संख्या देखील चांगलीच वाढली आहे. नंदुरबारच्या धाडगाव तालुक्यामधील छापरी या गावातील बोगस डॉक्टरवरती कारवाई करण्यात आली. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तरुण उपचार करायचा. क्लिनिकमधील 26,000 रुपयांचा औषधांचा साठा जप्त करत आरोपी अलिक रॉय याला बेड्या. नंदुरबार शहरामधल्या बादशाह नगर परिसरामधल्या मशिदीमध्ये साप शिरलाय. नमाज पठण सुरू असताना अचानकपणे हा साप शिरला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ. नवी मुंबई विमानतळावरून 15 मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतीये. सध्या 2 धावपट्ट्या कार्यरत असून 3ऱ्या नवीन धावपट्टीचं काम लवकरच सुरू होणार आहे. गोदा ते नर्मदा जलयात्रेचं काल शिर्डीमध्ये स्वागत झालंय. सदाभाऊ खोत यांनी ढोल वाजवला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतलाय. तर फोक आख्यान कार्यक्रमामध्ये सुजय विखे यांनी देखील ठेका धरला. अमरावती शहरामधल्या छत्री तलाव परिसरामध्ये युवा स्वाभिमान पार्टीकडून श्रमदान. या कार्यक्रमाला नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. रवी राणा यांचा उद्या वाढदिवस असल्यामुळे श्रमदानाचं आयोजन. एका नर्समुळे 108 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शोध लागलाय. उपचारासाठी आलेल्या माजी परिचारिकांनी सांगितलेल्या आठवणीमधून उलगडलं जमिनीविषयीचं रहस्य. आता जागेच्या सुनावणीसाठी विषय थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दरबारी. भंडाऱ्याच्या तुमसर मोहाडीमधील बावनथडी कालव्यामधून रसायनयुक्त पाणी वाहत आहे. 5,000 हेक्टरवरच्या धान पीक धोक्यात आलंय. शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केलाय. अज्ञात कारखानदारांनी विषारी सांडपाणी हे कालव्यामध्ये सोडल्याचा संशय आहे. एसटीच्या पुणे विभागाला 200 जादा बसेस हव्या आहेत. एसटी प्रशासनाकडून मुख्यालयाकडे मागणी. सध्या पुणे विभागामध्ये एकूण 14 डेपोच्या अंतर्गत 857 बसेस धावतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे होणाऱ्या गर्दीसाठी बस गाड्यांची मागणी. पिंपरी चिंचवड शहरामधल्या सायंकाळचा पाणीपुरवठा उद्या बंद राहील. विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतल्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा निर्णय. नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन. भारतामध्ये सध्या उष्णतेची भीषण लाट. जगामध्ये सर्वाधिक तापमानाच्या 100 शहरांमध्ये 95 शहरं भारतामधली आहेत. शहर आणि ग्रामीण भागामध्ये तापमानाचे अनेक विक्रम. देशामध्ये महाराष्ट्र सर्वात गरम. 20हून अधिक शहरामध्ये पारा 40च्या पुढे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 10 वर्षांमधील विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. शहरामध्ये तापमानाचा पारा पहिल्यांदा 46 अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. उष्णतेची लाट 30 एप्रिलपर्यंत राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. अकोला शहरामध्ये काल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज तापमानाचा पारा 47 अंशांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. दुपारी घराबाहेर पडत असताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये आजही तापमानाचा पारा हा 40च्या पार जाण्याची शक्यता आहे. दिवसाचं तापमान हे 24.3 अंश सेल्सिअस होतं. कमाल तापमानामध्ये देखील वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकचा पारा 41 अंशांपर्यंत जातोय. वर्ध्यामध्ये 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मे महिन्यामध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता. तर सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण. नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. 75 वर्षीय लक्ष्मण पाटील या बस प्रवाशाचा मृत्यू झालाय. बस काटोल स्थानकावरती आल्यानंतर पाटील अस्वस्थ झाले. उष्माघातानं त्यांचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. नागपूरमधलं तापमान 45.4 अंशांवर. शहरामधील 34 ट्रॅफिक सिग्नलवरती महानगरपालिकेने हिरवे शेड टाकलेत. सिग्नलवरती उभं असताना कडक उन्हापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी निर्णय.
वाढत्या उष्णतेचा लग्न सोहळ्यांना फटका. हिंगोलीच्या गोजेगाव इथे लग्न सोहळ्यामध्ये वधूच्या पित्यानं पाहुण्यांच्या सोयीसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. लग्न मंडपाच्या बाजूला स्प्रिंकलर बसवून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून झालबुडीच्या नंतर कमळ फुलाची खरेदी. कोलकात्यामध्ये महाकाली मंदिरामध्ये जात असताना त्यांनी कमळाचं फूल खरेदी केलंय. पंतप्रधान मोदींचा कमळ खरेदी करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांना निलंबित करा. राज्यसभेच्या सभापतींकडे आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंग यांची याचिका. राघव चड्ढा यांनी 7 खासदारांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर आप आक्रमक. अरविंद केजरीवाल यांचं न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांना पत्र. स्वर्णकांता यांच्यासमोर उभं राहण्यासाठी केजरीवालांनी नकार दिलाय. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा या आरएसएसच्या कार्यक्रमाला जात असतात आणि त्यामुळे न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याचं मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पश्चिम बंगालच्या प्रचाराच्या दौऱ्यावर. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार केला जाईल. 4 ठिकाणी प्रचार सभांना संबोधित करणार. भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तानामध्ये बीटी बियाणं स्वस्त आणि जास्त दर्जेदार. शेतकरी नेत्याचा आरोप. भारतीय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीटी बियाणांमध्ये सरळ वाहन आणि तिसऱ्या जीनचा प्रयोग राबवा. शेतकरी नेते विजय जावंधिया यांचं पंतप्रधानांना पत्र. उन्हापासून बचाव करण्यासाठी आधार घेतलेला दुधाचा कॅन डोक्यात अडकला. राजस्थानच्या अलवरमधली ही धक्कादायक घटना आहे. 2 तासांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर कटरनं हा कॅन कापण्यात आलाय. उत्तर प्रदेशामधल्या बुलंद शहरामध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हत्याकांड घडलंय. केक तोंडाला का लावला म्हणत गोळीबार करण्यात आला. यामध्ये 3 मित्रांचा मृत्यू झालाय. जितेंद्र कुमार असं वाढदिवस असलेल्या मारेकऱ्याचं नाव आहे. गोळीबाराच्या नंतर आरोपी फरार झालाय. जिममध्ये हा वाढदिवस साजरा होत होता. अमेरिकेमध्ये झालेल्या गोळीबाराचा नवीन व्हिडिओ समोर आलाय. हॉटेलच्या बॉलरूमचे फुटेज दिसत असल्याचं दृश्य आहे. गोळीबाराच्या नंतर हॉटेलमध्ये मोठा गोंधळ झाला. अमेरिकेमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आज हल्लेखोराला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. पोलिसांकडून गोळीबाराचा तपासही सध्या सुरू आहे. जपानच्या उत्तर पूर्व भागामध्ये कालपासून जंगलाला भीषण वणवा लागलाय. 730 हेक्टरवरचं जंगल जळून खाक झालंय. 1541 घरांसह 3233 नागरिकांचं नुकसान. बचाव कार्य सुरू. केनियाच्या सॅबेस्टियन सावेचा लंडन मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम. 42 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन शर्यत सावेकडून केवळ 2 तासांमध्ये पूर्ण. आधीच्या विक्रमापेक्षा 65 सेकंद कमी वेळेमध्ये सावेनं अंतर पार केलं आहे. इराणमध्ये 58 दिवसांपासून इंटरनेट बंद आहे. इंटरनेट ब्लॉकमुळे रोज $31 दशलक्ष नुकसान होत आहे. डिजिटल कंपन्यांमधल्या 20% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. इराणमधली स्थिती जागतिक स्तरावरची अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. इस्रायलमध्ये नेत्यानाहूंच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष एकवटले. नेत्यानाहूंना आव्हान देण्यासाठी बेनेट आणि लॅपिड एकत्र. विरोधी पक्षांच्या आघाडीनं संयुक्तपणे लढण्याची घोषणा. नेत्यानाहूंना सत्तेवरून हटवणं हेच ध्येय असल्याचं इस्रायलचे माजी पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांचं वक्तव्य. इराणमधील विविध शहरांमध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधामध्ये निदर्शनं. मोज्तबा खामेनी यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन. इराणी सरकारच्या समर्थनासाठी घोषणाबाजी करण्यात आली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांना रशियाला घेऊन जाणाऱ्या मेराज एअरलाइन्सच्या विशेष विमानावरती मिनाब 168 असं लिहिलं होतं. मिनाब 168 हे नाव अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या मिनाबमधल्या शाळकरी मुलांच्या समर्थनार्थ ठेवण्यात आलंय. लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ले सुरू आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं हा दावा देखील केलाय. लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय तर 37 जण जखमी झाल्याची माहिती आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधला तणाव कायम आहे. शस्त्रसंधीच्या कालावधीमध्ये लेबनॉनमधून स्थलांतर सुरू आहे. दक्षिण लेबनॉनमधील गावामधून लोकांचं पलायन. इस्रायलच्या इशाऱ्यानंतर अनेक गावं रिकामी. हॉर्मुझमधल्या नाकाबंदीमुळे इराणची मोठी कोंडी होते. अमेरिकेच्या नौदलानं आतापर्यंत 38 जहाजं परत पाठवली. इराणच्या बंदरावरती अमेरिकेकडून नाकेबंदी. आमची जहाजं जातायत हा इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळला. अमेरिकेच्या धमकीला इराणनं प्रत्युत्तर दिलंय. अणू प्रश्नावरती अमेरिकेशी वाटाघाटी करण्याचा इराणचा कुठलाही हेतू नाही. इराणच्या संसदेच्या सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम आजिझी यांची माहिती. इराण शत्रूच्या जहाजांना हॉर्मुझमधून जाऊ देणार नसल्याचा इराणचा इशारा. आणि यानंतर काही सविस्तर घडामोडी. म्हसळा नगरपंचायतीमध्ये अपात्र ठरलेले शिवसेनेचे 7 नगरसेवक हे पुन्हा एकदा पात्र ठरवण्यात आलेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्येच अदिती तटकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय. नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता.
आणि 7 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी 7ही नगरसेवकांना आधी अपात्र ठरवलं। अपात्र नगरसेवकांना नगरविकास विभागानं मात्र आता पात्र ठरवलेलं आहे। तर शिवसेनेचे जे अपात्र ठरवण्यात आलेले नगरसेवक होते त्यांना आता पुन्हा एकदा पात्र ठरवण्यात आलंय। त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या याच भागामध्ये अदिती तटकरे यांना एक मोठा धक्का मानला जातोय। सातपुड्यामधल्या दुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरच्या विरोधात अखेर आरोग्य विभागानं धडक मोहीम हाती घेतली आहे। देडगाव तालुक्यामधल्या छापरी गावामध्ये आरोग्य विभागानं छापा टाकला। अलिक रॉय या बोगस डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आलंय। मूळचा पश्चिम बंगालचा असलेला हा तरुण कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये क्लिनिक थाटलंय आणि तो उपचार करत होता। कारवाईच्या दरम्यान त्याच्याकडून सुमारे 26,000 रुपयांचा अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। तर त्याचा रितसर पंचनामा केला जातो आहे आणि तो पंचनामा करून काय प्रमाणात त्यांच्याकडे औषधी साठा आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासण्यात आली। ती बंगालची डिग्री असून तो स्वतः कबुली देतो की मी 2 वर्ष कोर्स करायला गेलो आणि नंतर पैसे देऊन ती डिग्री विकत घेतली असं स्वतः कबुली दिली त्यांनी। आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासली असता तीही फेक डिग्री वाटते आणि महाराष्ट्र इंडियन मेडिकल काउन्सिलच्या याच्यानुसार ती डिग्री इकडं आपल्या महाराष्ट्रात लागू होत नाही। राज्यामध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे, त्यामुळे भाजीपाल्याचे दर कमी झालेले आहेत। अहिल्यानगरमधल्या घाऊक बाजारामध्ये सर्वच भाज्यांचे दर हे अर्ध्यापेक्षा कमी झालेले आहेत। भाज्यांची आवक वाढली, मात्र उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे हॉस्टेल, कॉलेज कॅन्टीन याला जाणारा भाजीपाला जो आहे त्याची विक्री सध्या कमी झाली। उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खालावते। शेतकरी आपल्याकडे असलेल्या उपलब्ध पाण्याचं नियोजन करून भाजीपाल्याची पिकं घेतात, मात्र दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी गुंतवलेले पैसे देखील आता वसूल होत नाहीयेत। माझ्या ठिकाणी दोडका, भेंडी, गवार आणि वांगे घेऊन आलो होतो। मिरची पण होती माझी। दोडक्याला 20 रुपयाचा बाजार मिळाला। दोडका मागच्या आठवड्यात 40-50 रुपये जात होते, आज 20 रुपये भाव आहे। त्यानंतर भेंडीची परिस्थिती बी 40-50 रुपये जात होती, आज 10 रुपये ते 20 रुपयाच्या दरम्यान विकत आहे। आणि मिरची मागच्या महिन्यात 60-70 रुपये होती, मिरची आज 30-35 रुपये विकते। आणि वांग्याला ते गिऱ्हाईकच नाही, वांगे 10-15 रुपये सुद्धा विकत नाही। सध्याची परिस्थिती अशी आहे।